नन्ना मुन्ना नव्हे तर 40+ मध्ये असताना सुद्धा अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात, गोलंदाजी करतात आणि क्षेत्ररक्षण आणि रनिंग बिटवीन द विकेट ज्यांची चित्त्यासारखी आहे ते उमा लोखंडे. पण उमा लोखंडे लोखंडे मारचा राजा उमा. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्याने आपलं नाव चेंबूरचं रोशन केलं ते राहुल जोगाडी या सुद्धा इथे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित झालेले आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. काय वाटतं सागर, कोण जिंकेल हा सामना? एक बिग मॅच आपल्याला बिग मॅच पाहायला मिळते. एकीकडे सतीश अतिशय योगेश कांबळे यांचा हा नावाजलेला संघ. काय सांगशील दोन्ही संघादरम्यान? नाही, नक्कीच मॅच उत्कृष्ट होईल, उत्तम दर्जाचीच होईल याबद्दल काही शंकाच नाही. शेवटच्या चेंडूवर पर्यंत ही मॅच रंगणार, कारण एका बाजूला असतील ते नजमोल, दुसऱ्या बाजूला असतील ते धवल, एका बाजूला असतील ते सतीश, दुसऱ्या बाजूला ते समीर. बघा, दोन्ही बाजूला दोन तगडे खेळाडू असलेले संघ आहेत. एक नरसिम्हा आणि एक दुसरा नजमोल. नजमोल मंडळ सध्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये एक आपलं नाव सध्या गाजवत आहे. तोच नजमोल मंडळ आपल्या आदर्श स्पोर्ट्स क्लब या संघाकडून प्रथम फलंदाजीस उतरलाय. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आदर्श स्पोर्ट्स क्लब आपला 12वा खेळाडू आणि नरसिम्हा स्पोर्ट्स क्लब आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला, मॅच सुरुवात करायची आहे. मॅचला आतापर्यंत एवढा खूप वेळ झालेला आहे, अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. तर मी पंच बाबू यांना विनंती करतोय, पंच संजय, मॅचला सुरुवात करायची आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. तर 12वे खेळाडू आमच्याकडे जर आलेले आहेत तर आदर्श क्रीडा मंडळ यांचे गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवर नरसिम्हा स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आले आहेत धवल. लोखंडे मारचा धवल कुलकर्णी ज्याला ओळखलं जातं तो धवल. एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर म्हणावं लागेल धवल. अनेक वर्ष ज्याने टेनिस क्रिकेट खेळून आपलं नाव, आपल्या नावाचा बोलबाला या गांधी मैदानामध्ये निर्माण केला तो धवल. आणि सलामीचे फलंदाज म्हणून नजमुल, ज्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या चेंबूरचं नाव रोशन केलं आणि अनेक सामने, एक हाती सामने जिंकून दिले आणि चेंबूर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. तोच नजमुल आज आपल्या घरच्या संघाकडून क्रिकेट खेळताना आदर्श स्पोर्ट्स क्लबकडून सामना करेल धवल याचा. तर पहिला चेंडू धवल सामना करते तो नजमुल. फुलर लाईनचा चेंडू तर ऑफसाईडच्या दिशेने तडकवला, हवेमध्ये हवे पाळी झेल होतोय का, आणि झेल सुटलेला आहे, म्हणजे अटंबच केला नाही क्षेत्ररक्षाने आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. बघा, पहिल्याच चेंडूवरती एक मोठा गडी बाद करण्याचा संधी होती ती नरसिम्हा स्पोर्ट्स क्लब या संघाला, मात्र ती संधी गमावली आणि त्या 2 धावांमध्ये परावर्तित केले ते नजमुल मंडळ याने. एक मोठी मॅच आपल्याला आता पाहायला मिळते. पहिला सामना आहे आदर्श स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या हाफ मधला पहिला सामना नरसिंह स्पोर्ट्स क्लब. धवल राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. नजमुल याला जोरदार हिट केलेला आहे, लेग साईडच्या दिशेनं पाहूया, झेल होऊ शकतो. 4 धावा आणि नजमुल याच्या बॅटमधून निघालेला या सामन्यातील हा पहिला चौकार. आता मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत नजमुल याने. नाही, नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणाल, कारण तो जर फिल्डर थोडासा क्षेत्ररक्षण जर पाठीमागे असता तर कदाचित हा झेल झाला असता, नजमुल हा बाद झाला असता, पण खराब क्षेत्ररक्षण म्हणेल आणि त्या 4 धावावरती परावर्तित झाल्या आणि धावसंख्या झाल्या त्या 6. नक्कीच सागर, क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि जो क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी तो संघ नक्कीच हेवी ठरतो. आणि गोलंदाजाला सपोर्ट करायचा असेल तर क्षेत्ररक्षकांनी झेल टिपलेच पाहिजे. पुन्हा एकदा धवल, जोरदार हिट, उंच उडवलाय
आणि क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे. 2 धावा तर निश्चित पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 8. मॅन फॉर माणगाव रोहित कांबळे. हॅलो हॅलो हॅलो. नजमुल एक मोठं नाव मित्रांनो या चेंबूर नगरीमधलं. आज मात्र घरच्या संघाकडून खेळताना धवल एका मोठ्या फलंदाजाला गोलंदाजी करतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. उत्कृष्ट असा फटका होता आणि पुन्हा एकदा 4 धावेने. काय क्षेत्ररक्षण एफर्ट होता. थोडस क्षेत्ररक्षकाला मित्रांनो, काळजी बघायचं घ्या. आहे. बघा थोडं मगाशी पण मी म्हणालो होतो की थोडं सावधगिऱ्या क्षेत्ररक्षण करायचं की कोणतीही दुख झाली नाही पाहिजे. थोडंसं सांभाळायचं आहे. आणि नक्कीच धवल बद्दल काय सांगशील सागर. अनेक वर्ष या गांधी मैदानामध्ये खेळला. नजमुल बद्दल काय बोलशील. नाही नजबुल सध्या खूपच फॉर्म मध्ये असलेला फलंदाज. एक व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील तो आपलं नाव कमवतोय. आणि धवल जर पाहिलं तर एवढा वर्षाचा अनुभव. एक अनुभवी गोलंदाज आहे. पण सध्या कसं असतं एक अनुभव आणि एक फॉर्म. या फॉर्म मध्ये जर आता जर तुम्ही पाहिलं असेल तर अनुभव विरुद्ध फॉर्म मध्ये नजबुल मंडल हा भारी पडतोय. नक्कीच नजमुलने इरादे स्पष्ट केले आहेत आणि जोरदार हिट करण्याच्या प्रयत्नात आता मात्र अनुभव कुठेतरी कामाला लावला धवल याने. आणि चेंडू निर्धाव जातोय. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 12. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चालू असताना या षटकातील शेवटचा चेंडू. जोरदार हिट करण्याच्या प्रयत्न असफल. आता मात्र धवलने काय गोलंदाजी केली आहे. 2 चौकार येऊन सुद्धा 13 धावसंख्येवर रोखलंय नजमुल सारख्या मोठ्या फलंदाजाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदर्श स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते बिनबाद 13. योगेश कांबळे, सतीश यादव अशी मोठी नावं या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे सतीश यादव कधी फलंदाजीला येतील. योगेश कांबळे बद्दल काय सांगशील सागर. नाही नक्कीच एक सिक्सर किंग म्हणून योगेश कांबळे याची ख्याती असलेला फलंदाज आहे. नक्कीच जर योगेश कांबळे जर फलंदाज आला तर नक्कीच आपल्याला षटकार पाहायला मिळतील. त्याबद्दल काही वादच नाही. पण त्यातच एक नाव तुम्ही घेण्यात विसरला म्हणजे आवर्जून घ्यावं लागेल तो तारेकर. सध्या क्षेत्ररक्षण मध्ये खूपच फॉर्म मध्ये असलेला तारेकर. त्यालाही तुम्ही विसरून चालणार नाही. कारण क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं असेल तर एका हातामध्ये झेल घेण्याची त्याची खाती तोच तारेकर या आदर्श स्पोर्ट्स क्लब या संघाकडून खेळताना. नक्कीच आता आपल्याला करिश्मा पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव कन्ना. गोलंदाजीसाठी आलेत नरसिंहा स्पोर्ट्स क्लब कडून कन्ना. मॅन फ्रॉम कन्नड. आणि एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय आयोजन नियोजन केलंय काय सांगशील सागर स्पर्धेबद्दल. नाही स्पर्धेचं आयोजन नियोजन खूपच उत्कृष्ट पद्धतीने आणि काहीच म्हणजे आयोजन एवढं उत्कृष्ट जोरदार हिट केला लेग साईडच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. पंच आमच्यापर्यंत कळवतात चेंडू. पंच बाबू निर्णय कळवायचा आहे आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे थोडं पंच डिस्कस करतायत. पंचाने निर्णय कळवायचा आहे. सुंदर असा फटका खेळला होता नजमुल मंडल यांनी. लेग साईडच्या दिशेनं भिरकावून दिला होता चेंडू परंतु थोडा नैसर्गिक अडथळा आल्यामुळे चेंडू झाडाला लागलाय. आणि मैदानामध्ये दोन्ही पंच निर्णय घेतील. कृपया खेळाडूंना विनंती आहे की वाद करू नका. राहुल जोगाडी आपल्या समोर पॅव्हलियन मध्ये आलेले आहेत. एक मोठं नाव व्यावसायिक क्रिकेट मधलं.
अजून एक तुम्ही नाव विसरताय पंकज चंद शिवे, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे लोखंडे मार्ग मधला. जर तुम्ही त्याची गोलंदाजी पाहाल, फलंदाजी पाहाल, क्षेत्ररक्षण पाहाल, एक उत्कृष्ट दर्जाचा. आयोजकांना विनंती आहे की पंच बोलवत आहेत. सूरज, थोडा वेळ खेळ थांबलाय, निर्णय कळवायचा आहे. आणि मैदानामध्ये जर असे नैसर्गिक अडथळे असतील तर नक्कीच थोडा आपल्याला डिसिजन घेताना थोडा त्रास होतो. आणि उमेश गमरे, उमेश गमरे काय सांगाल? दोन शब्द उमेश. फलंदाजी तर झाली नव्हती, काय सांगशील आजच्या मॅच बद्दल? तर पंच आमचा त्वरित निर्णय कळवायचा आहे, त्याला सामन्याला थोडासा वेळ होतोय. अजूनही खूप सामने दुपारच्या सत्रामधले बाकी आहेत. आणि बाबू, पंच बाबू यांचा 6 धावांचा इशारा आणि नजमुल मंडल यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. आता मात्र नजमुलने इरादे स्पष्ट केले आहेत. का माझं नाव घेतलं जातं व्यावसायिक क्रिकेटमध्ये? एक मुंबईचा नवीन वंडर बॉय म्हणून नावारूपाला आलेला आपल्या गांधी मैदानचा आणि PL लोखंडे मागचा हा खेळाडू आज मात्र आपल्या घरच्या संघाकडून खेळतोय. आणि एक सुंदर अशी फलंदाजी केली आहे नजमुल यांनी. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते बिनबाद 19. गोलंदाजी मार्कवर आहे ते कन्ना. आपल्या षटकातील पुढचा चेंडू नजमुल याला. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला लेग साईडच्या दिशेनं. एक धाव तर निश्चित पूर्ण. एक धावसंख्येने धावसंख्येत भर. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 21. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शिवनेरी सेवा मंडळ 1976 ला स्थापना झाली आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलं या मंडळानं. सुंदर असा हलक्या हाताने खेळून काढलाय. हेच मोठ्या क्रिकेटचं लक्षण असतं मित्रांनो. एक षटकार आल्याच्या नंतर मात्र आणि अनेक वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळल्याच्या नंतर तुमच्यामध्ये ही समज येतेच. आणि आज तो समजदारीचं क्रिकेट खेळताना नजमुल मंडल एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते बिनबाद 22. दुसरं षटक चालू असताना गोपी एक लेफ्ट हँडर बॅट्समन आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक वर आलाय. सलामीला आलेला फलंदाज गोपी. गोलंदाजी करतील कन्ना. सुंदर असा हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेनं खेळून काढला चेंडू. एक धाव तर निश्चित पूर्ण. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली 23. सुवर्ण महोत्सवी वाटचाल चालू असताना शिवनेरी सेवा मंडळ 1976 ची स्थापना. 1976 ते 2025 सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेलं हे मंडळ. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. जोरदार हिट लेग साईडच्या दिशेनं आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. दुसरा षटकार नजमुल मंडल यांच्या बॅटमधून निघालेला. आणि आता मात्र आदर्श स्पोर्ट्स क्लबच्या पॅव्हलियन मध्ये थोडासा आनंद दिसतोय आपल्याला योगेश कांबळे यांच्या चेहऱ्यावर. योगेश कांबळे बिग बॉस बॅट दाखवतायत. आणि आता मात्र फलंदाजी जोरदार चालू आहे नजमुल मंडल यांची. जोरदार हिट. पाहूया हा झेल होऊ शकतो. आणि कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो. एवढ्या मोठ्या फलंदाजाचा जर तुम्ही झेल सोडला तर नक्कीच येणाऱ्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावंच लागेल. आता मात्र नजमुल मंडल यांना मिळालेलं हे दुसरं जीवदान. आणि 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 31. नजमुल मंडल वैयक्तिक संघाच्या धावसंख्या झाल्यात 31 आणि नजमुल मंडल वैयक्तिक 30 या धावसंख्येवर खेळताना
काय फलंदाजी केली आहे, अतिशय सुंदर अशी फलंदाजी. आणि गोलंदाजीला आलाय सोनू, लेदर क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज. लेदर क्रिकेट खेळतात सध्या, अनेक वर्ष लेदर क्रिकेट खेळून आलेले आहे सोनू. आणि आपल्या होम ग्राउंडवर सुद्धा अनेक वर्ष प्रॅक्टिस करताना नेहमीच दिसतात. सोनू वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 31. सोनू गोपी याला सुंदर असा चेंडू, काय वेग होता, अतिशय वेगवान असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. आणि धावसंख्या स्थिर होते, धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या बिनबाद 31. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडू झालाय. सुंदर असा चेंडू. सोनू 4-5 पावलांचा रनअप. PL लोखंडेमाडचा हा वेगवान गोलंदाज आणि क्रिकेट प्रती मोठी श्रद्धा असलेला हा गोलंदाज. सुंदर असा फटका मिड ऑफच्या दिशेने मारलेला, अतिशय सुंदर असा फटका. एक धाव तर निश्चित पूर्ण. एक धाव संख्येने संघाच्या धावसंख्येत भर होते, संघाची धावसंख्या होते. आणि हा नो चेंडू आणि मला वाटतं फ्री हिट. आणि फ्री हिट कोणाला मिळाली आहे? षटकारांचा बादशाह नजमुल मंडल. फ्री हिटचा समाचार घेतो का ते पाहायचं आहे. सोनू एक नावाजलेला गोलंदाज आहे. सोनू पाहूया. नजमुल मंडल सुंदर असा फटका आणि 1 बाउन्स 4. विकेट किपरच्या पाठीमागे जे प्रेक्षक उभे आहेत, विकेट किपरच्या पाठीमागे जे प्रेक्षक उभे आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय. आणि या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 37. 37 धावा बिनबाद 37. काय फलंदाजी करतोय नजमुल, आपल्या वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळतोय नजमुल. संघाची धावसंख्या झाली आहे 37. सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला. बिग 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 षटकार आणि सोनूचा समाचार घेतला. मात्र एक चांगला गोलंदाज आहे सोनू, लेदर क्रिकेट खेळलेला आहे आमचा सोनू. आणि धावसंख्या झाली आहे 43. आणि नजमुल मंडल वैयक्तिक 40 धावसंख्येवर खेळतो नजमुल. आणि या स्पर्धेतलं पहिला अर्धशतक पार करतो का ते बघायचं आहे. सुंदर असा स्लिपच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर निश्चित पूर्ण. एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे 44. 44 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 44. आणि नजमुल मंडल वैयक्तिक 41 या धावसंख्येवर खेळतोय. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय सोनू. सुंदर अशी फलंदाजी नजमुल मंडल यांच्याकडून. सोनू 4-5 पावलांचा रनअप. राईट मोर द मारा करताना सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेनं. आणि एक धाव तर निश्चित पूर्ण. 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे 47. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 47. सकाळच्या सत्रामध्ये मात्र धावा होत नव्हत्या. काय सांगशील सागर? सकाळी आपण पाहिलं की अनेक
सामने आपण पाहिले. एक धाव तर निश्चित पूर्ण. एक धाव संख्येने संघाच्या धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या झाली आहे 48 आणि 3 षटका अखेर संघाची धाव संख्या 48 आणि सतीश यादव फलंदाजीच्या तयारीमध्ये दिसत आहेत आपल्याला. पॅव्हलियन मध्ये थोडा वॉर्मअप करतायत. योगेश कांबळे सतीश यादव यांच्यासाठी प्रेक्षकांना अजूनही डोळे सुंदर असा फलंदाजी म्हणावी लागेल आदर्श स्पोर्ट्स क्लबची. गोलंदाजाचं नाव 14 चेंडू आणि 41 धावांवर खेळतोय नजमुल मंडल. काय फलंदाजी केली आहे नजमुलने. 14 चेंडू 41 धावा. आणि मिलिंद अजूनही नजमुल याला 9 धावांची आवश्यकता. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करतो का ते पाहायचं आहे. मिलिंद एक नावाजलेला अनुभवी गोलंदाज. एक धाव तर सिंगल काढून दिली आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो. समोरचा खेळाडू चांगला फॉर्म मध्ये आहे आणि त्या खेळाडूला जर आपल्याला जास्तीत जास्त धावा करायच्या असतील तर तुमच्या संघातला सगळ्यात जास्त बॅटर असतो तो फलंदाजी करणं फार महत्त्वाचं असतं. आणि आता क्रीजवर उभा आहे तो नजमुल मंडल. 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. अर्धशतक पार करतो का ते या स्पर्धेतलं पहिलं आणि गांधी मैदानातील या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लावेल का. प्रेक्षकांची आतुरता. सुंदर असा फटका. झेल होऊ शकला असता परंतु आणि 4 धावा. या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 53 आणि नजमुलची धावसंख्या होते 45. 15 चेंडू 45 धावा. काय समीकरण जमून आणलंय नजमुल मंडल यांनी. आणि का मी व्यावसायिक क्रिकेट खेळतो हे त्यांनी दाखवून दिले आज आपल्या या होम ग्राउंड मध्ये गांधी मैदानाच्या. नेहमी जिथे आपण सराव करतो प्रॅक्टिस करतो त्याच विकेटवर फलंदाजी करताना नजमुल मंडल एक सुंदर अशी आक्रमक फलंदाजी. जोरदार हिट करण्याच्या प्रयत्न असफल. आता मात्र सिंगल नाकारली आहे. 45 धावा आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 5 धावा पाहिजेत. धावसंख्या होते स्थिर होते. धावसंख्या होते 53 धावा. 4थं षटक चालू असताना मिलिंद एक खूप नावाजलेले गोलंदाज आणि सुंदर असा फटका आणि हा झेल झालाय. आता मात्र कोणतीही क्षेत्ररक्षक चुकी केली नाही आणि हा झेल बाद. आणि नजमुल मंडल 17 चेंडू आणि 45 धावांवर मिळालेला हा पहिला धक्का. वैयक्तिक 45 धावांवर बाद झालेत नजमुल मंडल. प्रेक्षकांना उत्सुकता होती की योगेश कांबळे किंवा सतीश यादव. अनेक प्रेक्षक वाट बघतायत फलंदाजीसाठी परंतु योगेश कांबळेची एक स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल. युवा खेळाडूला फलंदाजीला कोण आलाय. जय. हा सुंदर असा फटका जयच्या बॅट मधून निघालेला आणि आल्या आल्या फिरकावून दिलाय. 6 धावा. काय फलंदाजी आणि काय स्ट्रॅटेजी असेल योगेश कांबळे यांची. मी सकाळीच योगेश कांबळे यांना विचारलं काय तुम्ही फलंदाजीला येणार का. योगेश म्हणाला नाही नवीन मुलांना संधी देतोय. नवीन मुलं तयार केली आहेत आणि जयने दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलाय. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला. पुन्हा एकदा ब्रँडेड सावकार आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा फटकावल्या. 10 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 64 धावा. $63 धावा झाल्यात. 64 करायचे आहेत. 63 धावा झालेल्या आहेत. 64 धावांचं आव्हान. काय जयनी बॅटिंग केली. 2 चेंडू मध्ये 10 धावा पटकावल्या आणि आपल्या संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. नजमुल मंडल जय
आणि गोपी एका फलंदाजाच्या बदल्यात धावसंख्या झाली आहे 4 षटका अखेर 63 धावा आणि नरसिंह स्पोर्ट्स क्लबला जर विजय संपादन करायचा असेल तर आता मात्र 64 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल आणि सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं की धावा होत नव्हत्या परंतु आता मात्र खेळपट्टी थोडी सुकलेली दिसते आणि आता खेळपट्टीवर मात्र फलंदाजांचा बोलबाला झालेला आपल्याला पाहायला मिळाला नजमुल मंडल अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली शिवनेरी सेवा मंडळ आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा PL लोखंडे मार्ग प्रीमियर लीगच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं आणि कालच्या दिवसामध्ये गुरु नानक स्पोर्ट्स क्लब आणि लवर बॉयज स्पोर्ट्स क्लब हे दोन संघ सेमीफायनलला दाखल झालेत आणि आज सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये सुशांत 11 विशाल वाघमारे यांचा संघ उमेश गमरे यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय काय सांगशील सागर या स्पर्धेमध्ये तुझाही संघ सेमीफायनलला गेलाय एक मोठी आव्हान या तुमच्या संघासमोर कोणाचं असेल दोन संघ तुमचे कालच्या सत्रामध्ये काय बॉलिंग केली होती कल्पेश कांबळे सारख्या एका नामांकित फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं पहिलं षटक घेतलं आणि वैभव असेल कल्पेश असेल दोघांनाही फलंदाजाला बाद केलं आणि आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी केली काय स्ट्रॅटेजी राहिली असेल कालच्या सत्रामध्ये नाही नक्कीच कालचा जो सामना होता मालेकरवाडी वर्सेस लवर स्पोर्ट्स दोन्ही चांगल्या तगड्या टीम होत्या आणि एक आव्हानात्मक चॅलेंज होतं ते दोन्ही संघाला आणि जोपर्यंत नाही खरंच उत्कृष्ट म्हणजे खरं ती नॉकआउटची मॅच होती कारण त्यामध्ये जर हरलो की त्या तर स्पर्धेतून बाहेर होतं त्याच्यामुळे एक रणनीती आखली गेली त्या रणनीतीमध्ये तर मी प्रथम षटक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये यशही मिळालं त्याला साथ लाभली ती सोहेल एक उत्कृष्ट झेल घेतला त्या सोहेलने त्याच्याच झेलवरती आम्ही त्या कल्पेसारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं नक्कीच एक सुंदर असा झेल टिपला होता बबलू सोहेल उर्फ बबलू यांनी आणि आता जाऊ या मॅचकडे आता एक 64 धावांचं लक्ष्य आदर्श स्पोर्ट्स क्लबने दिलेलं आहे ते नरसिंह स्पोर्ट्स क्लबला नाही अजून एक आव्हानात्मक टीम म्हणजे BS फायटर खरंच एक उत्कृष्ट संघ आहे पंकज चंद शिवे कर्णधार उत्कृष्ट संघ बांधणी केली होती त्यांनी विशाल वाघमारे आपल्या सोबत जोडलेत विशाल सर काय सांगाल या स्पर्धेबद्दल काय सांगाल विशाल सर या स्पर्धेबद्दल काय सांगाल तुमचा संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय काय प्रतिक्रिया द्याल कशी स्ट्रॅटेजी असेल तुमची सेमीफायनल मध्ये सागर भोसले बोलतील नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण केलं नमुना जादूगार राहुल जोगाडिया सर राहुल सर काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळलात आज होम ग्राउंडवर ही मोठी स्पर्धा काय सांगाल गांधी मैदानच्या या खेळाडूंना नवीन खेळाडूंना काय संदेश द्याल दोन स्पर्धेबद्दल किरण कांबळे कुठे असतील त्यांनी पॅव्हलिन जवळ यायचं आहे किरण कांबळे रत्नागिरीचे वंडर बॉय किरण कांबळे आणि नरसिंह स्पोर्ट्स क्लब कडून सलामीचे फलंदाज धवल समीर उर्फ सॅम अतिशय चांगले फलंदाज आहेत आणि या दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे सागर धवल सुद्धा एक आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो सॅम सुद्धा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो समीर सुंदर अशी आनंद सारखा एक गोलंदाज एक्सरसाइज करतोय खूप सुंदर अशी गोलंदाजी आहे आणि
आणि काय क्षेत्ररक्षण सजवलंय सतीश यादव यांनी. विराट कोहली PL लोखंडे मारचा विराट कोहली बोललं जातं सतीश यादव यांना. आणि नजमुल मंडल वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन 17 चेंडूमध्ये 45 धावा ठोकून काढल्या. काय फलंदाजी केली होती आणि दमदार फलंदाजी करून आता मात्र गोलंदाजीसाठी तयार नजमुल मंडल. आणि आक्रमक फलंदाज धवल. धवलकडे क्षमता आहे मित्रांनो चेंडू भिरकावून देण्याची. पॉवर प्ले मध्ये अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खेळत असताना पॉवर प्ले मध्ये फलंदाजी केली या खेळाडूने. सुंदर असा फटका होता परंतु चेंडू वरच्या दिशे बॅटच्या वरच्या टप्प्यामध्ये लागला, उंच गेला. 2 धावा मात्र वाचवू शकले नाहीत. आणि क्षेत्ररक्षणे आधी मात्र एक चांगला गोलंदाज आहे, युवा खेळाडू आहे. आणि योगेश कांबळे यांचा हा संघ. बिग बॉस योगेश कांबळे, सिक्सर किंग योगेश कांबळे, अनेक नावांनी ओळखला जातो योगेश कांबळे. किती नावं आहेत योगेश कांबळे यांची. सतीश यादव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नजमुल मंडल धवल याला सुंदर असा फटका. काय फटका सजवलाय धवल याने, मी सुरुवातीला सांगितलं. आणि मिड ऑफच्या दिशेनं मारलेला हा फटका, धवल यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. मॅच आता मात्र थोडी गरम होणार मित्रांनो, कारण क्षमता आहे या खेळाडूकडे. मी सुद्धा मारू शकतो आणि धवलला दुर्लक्ष करून चालणार नाही. योगेश कांबळे यांना थोडी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. आणि आता मात्र माहित आहे अनेक वर्ष एकत्र खेळले ते. सतीश यादव असेल, धवल असेल, योगेश असेल, अनेक वर्ष एका संघातून क्रिकेट खेळले आणि मुंबईमध्ये आपला नावाचा बोलबाला निर्माण केला या खेळाडूने. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका आणि सीमा रेषा पार चौकार. आता मात्र धवलने इरादे स्पष्ट केले आहेत, आम्ही सुद्धा फलंदाजी करू शकतो. आणि आपल्या होम ग्राउंडवर अनुभव बराच आहे, अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय धवल सुद्धा. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये, या गांधी मैदानामध्ये क्रिकेटचे धडे गिरवले. आणि याच मैदानामध्ये आज आपल्या संघासाठी थोडीशी फलंदाजी करताना गोलंदाजीत थोडी चमक दाखवली नव्हती, परंतु फलंदाजी मात्र आक्रमक केली धवल यांनी. आणि आता या मॅच मध्ये रंग भरलाय धवल याने. धाव संख्या होते बिनबाद 12. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नजमुल मंडल. आता थोडं नजमुलला विचार करावा लागेल. व्यावसायिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत नाही, परंतु आपल्या घरच्या संघासाठी मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर आलेला चेंडू. बाबू पंच यांचा वाईडचा इशारा. या अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 13. योगेश कांबळे बिग बॉस 18. अनेक खेळाडूंना तयार केलं या खेळाडूने गांधी मैदानमध्ये. नजमुल मंडल, सुंदर असा फटका होता परंतु धाव मात्र घेतली नाही धवलने. थांबवलंय पण एकेरी धाव सुद्धा घ्यावी लागेल, कारण क्रिकेट म्हटलं तर आज अनेक क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं षटकार मारणारे प्लेयर भरपूर पाहिले, परंतु एक चेंडू एक धाव करणारे प्लेयर आपल्याला कमी पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे आपण क्रिकेटमध्ये सिंगलला रिस्पेक्ट देत नाही मित्रांनो. आणि जोरदार हिट करण्याच्या प्रयत्नात चेंडू उडाला आणि आता मात्र चेंडू उडाला तसा हातातून सुद्धा उडाला आणि सूर्य डोळ्यावर आलेला कारण खेळाडूने दिलेलं आहे. आणि एक धावामध्ये जीवदान मिळालंय धवल याला. आणि एक धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 14. आता मात्र समीर उर्फ सॅम याच विकेटवर दरदिवशी. आणि चेंडू जाळ्यात अडकलाय गोलंदाजाचा आणि सॅम स्वतः कर्णधार बाद झालेत आणि निराश मनाने पॅव्हलिंगकडे परत आहेत. पहिला धक्का वैयक्तिक संघाच्या 14 या धावसंख्येवर मिळालेला नरसिम्हा स्पोर्ट्स क्लबला सॅमच्या रूपाने. आणि नजमुलने मात्र पहिली सफलता मिळवून दिली आहे. एक मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला एक चांगली टीम म्हणावी लागेल. योगेश कांबळे यांच्या रूपानं एक चांगला संघ उभा केलाय. सतीश यादव असेल, जय असेल, योगेश कांबळे, नजमुल मंडल आदी एक युवा खेळाडू, आनंद सारखा एक अनुभवी गोलंदाज, गोपी, आनंद, अशा अनेक खेळाडू एकत्र येऊन हा संघ बांधला योगेशने.
गोलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव 12वा फिल्डर योगेश कांबळे सर, 12वा फिल्डर पाठवायचा आहे सतीश यादव. सतीश यादव एक मोठं नाव या PL लोखंडे मार्टचं, ज्या खेळाडूने अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला या टेनिस क्रिकेटमध्ये, अनेक वर्ष क्रिकेट खेळला. सतीश यादव असतील, सागर भोसले, विशाल वाघमारे, उमेश गमरे. नरसिम्हा स्पोर्ट्स क्लब एक खेळाडू पाठवायचा आहे. फलंदाजाचं नाव सनी. सुंदर असा फटका धवलच्या बॅट मधून निघालेला, सीमा रेषा पार षटकार आणि या 6 धावसंख्येने गोलंदाजाचं नाव सतीश यादव. सागर, सागरच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला धवल याने आणि आता इरादे स्पष्ट केले धवल याने. प्रेक्षकांना खुश करून टाकलंय आपल्या या एका षटकाराने. मॅच मध्ये रंगत आली आहे. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव आणि प्रयत्न असफल. वाईड मागण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव पाठवलाय आणि 6 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. किती आला? नाही डॉट किती झाला? 20 धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते आणि सुंदर असा सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव तर निश्चित पूर्ण. काय फिल्डिंग होती सतीश यादव यांची, विराट कोहली सारखी फिल्डिंगचा एफर्ट पहा. कव्हर पॉइंट मधून धावत आले आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतायत सतीश यादव. सनी, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते 21. सागर लेफ्ट आर्म गोलंदाज, राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. सनी याला सुंदर असा फटका सनीच्या बॅट मधून निघालेला, परंतु हा झेल होऊ शकतो आणि सुंदर झेल पकडलाय. आणि हा मिळालेला दुसरा धक्का नरसिम्हा स्पोर्ट्स क्लबला. एकीकडे धवलच्या बॅट मधून धावा निघतायत तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूला फलंदाजी करताना नॉन स्ट्राईकचा खेळाडू मात्र, दुसऱ्या एंडचा खेळाडू मात्र धवलला तितकीशी साथ देत नाहीये. परंतु मित्रांनो धवलने प्रयत्न सोडले नाहीत, एक चांगला एफर्ट दाखवलाय फलंदाजीमध्ये. आणि जोपर्यंत धवल उभा आहे तोपर्यंत काही होऊ शकतं, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा सामन्याचा निकाल आपण सांगू शकत नाही. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या क्रिकेटने या संपूर्ण भारत देशाला वेळ लावलं, या मुंबई नगरीला वेळ लावलं, अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आज मात्र मुंबईच्या चेंबूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीनं 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती 21. फलंदाज मिलिंद सनी यांची जागा घेतील आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू सागर. मिलिंद यांना, मिलिंद एक नावाजलेले फलंदाज, अनुभवी फलंदाज. सुंदर असा पॉइंटच्या दिशेनं कट केलेला, एक धाव तर निश्चित पूर्ण. काय हलक्या हाताने कट केला होता पॉइंटच्या दिशेनं, 2 धाव पूर्ण झाल्या आणि हीच आवश्यकता आहे. धवल सारखा फलंदाज तिकडे षटकार मारतोय, त्या खेळाडूला तुम्हाला स्ट्राईक द्यावी लागेल. कारण क्रिकेट हेच असतं मित्रांनो, जो फलंदाज तुमचा सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये आहे तो फलंदाज कमी षटकांच्या खेळामध्ये तो फलंदाज जास्त चेंडू खेळला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी खेळाडूंची असली पाहिजे. पुन्हा एकदा सागर, सुंदर असा फटका, काय फटका सजवलाय. अनुभव किती महत्वाचा असतो हे दाखवून देतोय मिलिंद. 2 चेंडू मध्ये 4 धावा काढल्यात मिलिंद यांनी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली आहे. आणि आताच्या क्रिकेटमध्ये पाहिलं तर आपल्याला असे फटके फार कमी पाहायला मिळतात. काय सांगशील सागर? अनेक खेळाडू आपण पाहिले 1 बॉल 6 मारणारे, परंतु 6 चेंडू 2 धावा, 6 चेंडू 6 धावा, किंवा 1 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव, असे 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला सुद्धा होत नाही. काय सांगशील याबद्दल? नक्कीच 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारतात येतील, पण 6 चेंडू मध्ये 6 धावा करणं खूप डिफिकल्ट जातं. कारण बॅट्समनचं एक माइंडसेट असतं की आपल्याला प्रत्येक बॉल लॉफ्ट करायचाच आहे. त्या नादामध्ये
तर तुम्ही एखादा जर चेंडू निर्धाव गेला किंवा विकेट जर कधी बाद झाला तर ते 6 चेंडू 6 धावा डिफेंड होऊ शकतात किंवा फलंदाजाकडून ते 7 चेंडू 6 धावा होत नाहीत तर त्याचा खूप मोठा दबाव असतो तो फलंदाजीवरती. नक्कीच सागरने खूप चांगलं विश्लेषण केलं आणि आता मात्र योगेश कांबळे यांचा हुकमी एका 25 धावसंख्या झाली आहे. 2 षटका अखेर 25 धावा आणि आता योगेश कांबळेने युवा खेळाडूला संधी दिली. आधी एक सुंदर असा गोलंदाज आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, एक कमी वयामध्ये या मैदानामध्ये दाखल झाला आणि आपल्या संघामध्ये जागा निर्माण केली. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने धवलने मारलेला. आता मात्र धवलला स्ट्राईक घ्यावी लागेल कारण सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला हाणामारी करावीच लागेल. समोर गोलंदाज आहे आधी, एक युवा गोलंदाज PL लोखंडे. मारचं नाव नक्कीच हा युवा गोलंदाज मला वाटतं नाव रोशन करेल मित्रांनो, कारण क्रिकेटवर जास्त प्रेम असलेला हा खेळाडू. आधी धवल याला सुंदर असा फटका आणि बिग बॉसच्या बाजूने चेंडू जातोय. आता मात्र काय थांबवून ठेवलं आधीने, जोरदार हिट करण्याचा प्रयत्नात आहे धवल, परंतु प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्न असफल ठरतोय. एक धाव मात्र रोखू शकले नाहीत आणि आता मात्र मिलिंद स्ट्राईकला आले. धाव संख्या झाली 28. धवल एकोणतीस धावा फलकावर लागल्यात. तिसरं षटक चालू असताना हो सुंदर असा चेंडू आणि एका चांगल्या फलंदाजाला त्रिफाळीचित केलंय. आधी यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलाय. का मला गोलंदाजी दिली आणि का मला या संघामध्ये 11 मध्ये इन केलंय दाखवून दिलंय आधी याने. एक चांगला फलंदाज आणि धवल बाद होतोय. काय धवलने फलंदाजी केली मित्रांनो. धवलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रयत्न चांगलेच केले, चांगले मनोरंजन केलं, आपल्या संघाला एका विजयाच्या दिशेने घेऊन गेला, परंतु समोरचे खेळाडू मात्र तितकेसे साथ दिले नाही. फलंदाजाचं नाव कन्ना, ज्यांनी गोलंदाजी केली होती तेच कन्ना फलंदाजीसाठी आलेत. आणि आता मात्र सतीश यादव, काय क्षेत्ररक्षण करताय सतीश यादव या सामन्यामध्ये. विशाल वाघमारे, काय सांगाल सतीश यादव बद्दल, काय क्षेत्ररक्षण करतायत. सतीश यादव दिसताना कसे हिरो सारखे दिसत बघा. स्माइल कर जरा कॅमेराकडे बघून. ए लाजू नको कॅमेरा. हा सनी देवल. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आधी यांच्याकडून. एक अनुभवी फलंदाज कन्ना, सुंदर असा फटका. आल्या आल्या एक धाव मात्र निश्चित घेतली आहे, परंतु आता धाव संख्या खूप मोठी आहे मित्रांनो. धावांचा पाठलाग करताना एकेरी धावींची आता तितकीशी गरज नाही आहे. आता तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकाराने मॅच या सामन्याची रंगत वाढवावी लागेल. मिलिंद, सुंदर असा चेंडू, काय वेग होता आणि 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा आणि अजूनही हा सामना जिंकायचा असेल तर 34 धावा. 6 चेंडू 34 धावा आणि 34 धावा आणि 6 चेंडू. गोलंदाजीला कोण आलाय. एक तेज तर्रार गोलंदाज PL लोखंडे मारचा. अगदी आनंद, आनंद खूप सुंदर अशी गोलंदाज आनंद. सुंदर असा फटका, काय फटका मारलाय कन्ना यांनी, परंतु उशीर झालाय. चेंडू आतमध्येच राहिलाय आणि हा झेलबाद झालाय आणि आनंद यांना मिळालेला पहिला गडी बाद केलाय, पहिली सफलता. साई कृपा कर्णधाराने पॅव्हलियन जवळ संपर्क साधायचा आहे. या सामन्यातील पराभूत संघ आणि साई कृपा यानंतर होणारा सामना. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली आहे आदर्श स्पोर्ट्स क्लब आणि गोलंदाजी सुद्धा अगदी दिशाहीन गोलंदाजी नाही म्हणता येणार, कारण एकदम अचूक टप्प्यावर गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे.
आणि काय स्ट्रॅटेजी आखली योगेश कांबळे यांनी. कर्णधार म्हणावा तर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दिली आहे, फलंदाजीचे क्रम चांगले पाठवले आणि आता क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं सजवलंय. फलंदाजाचं नाव महेश. महेश आता मात्र 5 चेंडू आणि 34 धावा, 5 षटकार मारले तरी हा सामना आदर्श स्पोर्ट्स क्लब जिंकू शकते. एक चमत्कारच तुम्हाला सामन्यामधून विजयी करेल. एखादा नो चेंडू आणि त्याच्यावर षटकार आणि सलग 5 षटकार. पाहूया, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मांडला जातो, काही होऊ शकतं. अजूनही शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा निकाल दिला जात नाही मित्रांनो, कारण हेच क्रिकेट आहे ज्या क्रिकेटनं आपल्याला वेळ लावलं. आणि सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु काय गोलंदाजी आनंद यांची. तेज तर्रार गोलंदाज विजय पावले PL लोखंडे मार्चे बोलले जातात. आनंद उंची छोटीशी आहे परंतु कीर्ती महान आहे या खेळाडूची. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. आदर्श स्पोर्ट्स क्लब का जिंकलंय? कारण नियोजनबद्ध फलंदाजी, अचूक फटके आणि गोलंदाजी सुद्धा पाहिलं तर अवांतर धावा फारच कमी दिल्यात या खेळाडूंनी, या गोलंदाजांनी. आणि नरसिम्हा स्पोर्ट्स क्लबला जर पाहायला गेलं तर त्यांना आत्मचिंतन करावं लागेल, कारण नजमुल सारख्या फलंदाजाला जीवदान दिलं आणि त्याची किंमत मात्र मोजावी लागली. आणि आदर्श 11ची जी क्षेत्ररक्षण होतं एकही झेल सोडला नाही या खेळाडूंनी आणि त्याच्यामुळं आता हेवी ठरले ते आदर्श स्पोर्ट्स क्लब. परंतु ही लीग स्पर्धा आहे मित्रांनो, एक सामना हरल्याच्या नंतर तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची संधी दुसऱ्या सामन्यामध्ये मिळणार आहे. पुन्हा एकदा आनंद काय गोलंदाजी करतोय, एकही चेंडू समजला नाही महेश याला. साई कृपा कर्णधार यायच्या आपण पॅव्हलिन जवळ. साई कृपा आणि नरसिम्हा स्पोर्ट्स क्लब दोन्ही कर्णधारांनी आता मात्र उशीर झालाय परंतु फटका आला बॅट मधून. काय क्षेत्ररक्षण केलं, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आता हा सामना जवळजवळ आदर्श स्पोर्ट्स क्लब मोठ्या फरकाने जिंकण्याच्या दिशेनं आणि जिंकलाय, विजयी झालाय, सामना जिंकलाय आदर्श स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नजमुल मंडल. नजमुल मंडल 17 चेंडू 41 धावा आणि सुंदर अशी एक षटक गोलंदाजी केली. साई ग्रुपाचे कॅप्टन प्लीज स्टेज जवळ यावे. आणि नरसिम्हा आणि साई कृपा, नरसिम्हाचे कॅप्टन अजय तारेकर विजयी संघाचे खेळाडू. सर या काय सांगाल आपल्या संघाबद्दल? दोन शब्द आपल्या संघाबद्दल. सो स्टेज में उड़ रहा है धूल. मैन ऑफ द मैच है इस मैच के नजबुल. नजबुल भाई जल्दी आ जाओ स्टेज पे. साई कृपा आणि नरसिम्हा, टॉस का बॉस. अतिशय सुंदर अशी पंचगिरी केली आहे बाबू यांनी. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा ही बिग बॅग लीग नजमुल मंडल